नमस्कार. ऋत्विज फॅशन गट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर प्रिन्सेस कट ब्लाऊज कशा पद्धतीनं शिवायचा आणि पफ स्लीव्ज आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हा आहे ब्लाऊज पीस आणि त्यावरती प्रिन्सेस कट अस्तर कटिंग करून घेतलेला आहे. 36 साईजचा हा ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे. अस्तरवरती मेजरमेंट टाकून पहिल्यांदा अस्तर कटिंग करून घ्यायचा. त्यानंतर ब्लाऊजची दुहेरी घडी घालून घ्यायची आणि त्याच्यावरती अस्तर व्यवस्थित ठेवून एक्स्ट्रा मार्किंग ठेवून ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचा. त्यानंतर खाली जो भाग आहे तो हाताची कटिंग आहे. 9.5 इंच उंची ठेवून पफ स्लीव्जचं मेजरमेंट टाकून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं हाताचं सुद्धा कटिंग झालेलं आहे. त्यानंतर हे दोन्ही जे भाग आहेत ते व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे. कटिंग करताना अस्तर पाव इंच एक्स्ट्रा मार्किंग ठेवूनच कटिंग करून घ्यायचं आहे. कारण अस्तर इकडे तिकडे हलू शकतो किंवा मागे पुढे होऊ शकतं. त्याच्यामुळे एक्स्ट्रा कापड ठेवूनच कटिंग करून घ्यायचं. त्यानंतर जेव्हा आपण दोन्ही कापड जोडून घेतो त्यानंतर तो जो बाकीचा उरलेला कापड असतो तो आपल्याला कटिंग करून टाकता येतो. तर हे जे सगळे पार्ट आहेत ते व्यवस्थित जोडून घ्यायचे. जर तुम्हाला शिलाई नको असेल तर तुम्ही त्याला पिन वगैरे लावून सेट करू शकता. दोन्ही कापड हलले नाही पाहिजेत. शिलाई मारून झाली की बाजूचा जो कापड आहे एक्स्ट्रा तो कटिंग करून टाकून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं पूर्ण जे भाग आहेत प्रिन्सेस कटचे ते मी जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर व्यवस्थित मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच ठिकाणी दोन्ही हे भाग जोडून घ्यायचे आहेत. हा भाग आहे समोरचा. तुम्हाला जर कटिंग बघायचं असेल प्रिन्सेस कट तर याआधी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो बघू शकता. तर अशा पद्धतीने पूर्ण जे भाग आहेत त्यांचं कटिंग झालेलं आहे आणि हे दोन्ही भाग जे आहेत ते व्यवस्थित आलेले आहेत. आता हे एकमेकावरती ठेवून घडी न पडता हलक्या हातानं सोडून द्यायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे. इथं 4 भाग तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं हे भाग जोडून घ्यायचे. भाग जोडताना पहिल्यांदा एक शिलाई घालायची आणि त्यानंतर व्यवस्थित जोडला गेला की दुसरी शिलाई घालायची. 2 शिलाया घालूनच आपल्याला फिनिशिंग करायचं आहे. त्यानंतर जर भाग आपला मागे पुढे जोडला गेला तर ते कटिंग करून टाकून द्यायचं, जेणेकरून पूर्ण व्यवस्थित बसेल. एक्स्ट्रा जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता दोन्ही भाग माझे जोडून झालेले आहेत आणि जो एक्स्ट्रा कापड आलेला आहे खाली वर होऊ शकतं, त्याच्यामुळे ते एक्स्ट्रा कापड कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली कमरपट्टी जोडून घ्यायची. तर इथं स्लीव्ज घेतलेले आहेत. आता हे पफ स्लीव्ज आहेत, त्यामुळे पहिल्यांदा मी हे स्लीव्ज
अस्तरवरती जोडून घेणार आहे. ज्याप्रमाणे पहिल्यांदी कटोरी किंवा प्रिन्सेस कट हा मी ब्लाऊज अस्तरला कशाप्रकारे जोडून घ्यायचा हे दाखवलं, त्याचप्रमाणे हे स्लीवचं देखील आहे. ब्लाऊज पीसचा कापड मागे पुढे होऊ शकतो, कुठे तिरकस कापड असतो तिकडे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा. समान रेषेत कटिंग करून झाला की त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आणि तो देखील जोडून घ्यायचा. ब्लाऊजचा भाग जो सरळ भाग आहे तो वरती, त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आणि त्यानंतर ते फोल्ड करून घ्यायचं. अशा पद्धतीनं 1/2 इंचापेक्षा सुद्धा कमी तुम्ही बघू शकता, 1/2 इंचापेक्षा सुद्धा कमी आहे. इतक्या अंतरावरती आपल्याला शिलाई घालून घ्यायची. त्यानंतर प्रेस टिप मारून द्यायची. ती प्रेस टिप अस्तरवरती बसली पाहिजे. अशा पद्धतीनं प्रेस टिप सुद्धा झालेली आहे. त्यानंतर परत पुन्हा फोल्ड करून सरळ करून घ्यायचा ब्लाऊज आणि ब्लाऊजवरती शेवटची टिप मारून घ्यायची. अगदी कडेवरती ही टिप मारून घ्यायची आहे. लेस वगैरे लावत असाल तर ही टिप मारून घ्यायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही लेस जेव्हा लावता तेव्हा त्याच्यावरती ते मारून घेऊ शकता. आता तो वरचा भाग जो आहे तो सुद्धा ह्याला जोडून घ्यायचा आहे. जे एक्स्ट्रा कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं. अशा पद्धतीनं या पफ स्लीववरती बारीक बारीक प्लेट काढून घ्यायच्या. तीन ते 4 छोट्या छोट्या प्लेट येतात. त्या प्लेट्स काढून झाल्या की परत त्या विरुद्ध दिशेनं दोन्ही साईडला प्लेट काढून घ्यायच्या. 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. प्लेट्स होतील तेवढ्या छोट्या छोट्या काढायचे, जेणेकरून तो पफ व्यवस्थित येईल. तुम्हाला जर पफ भरपूर हवा असेल तर तुम्ही 4 इंचावरती मार्किंग करून घेऊ शकता. नॉर्मल पफ हवा असेल तर अशा प्रकारे 3.5 किंवा 3 इंचावरती मार्किंग करून 3 ते 4 प्लेट्स काढून घ्यायच्या आहेत. तर दोन्ही स्लीव्स तयार झाले आणि हे ब्लाऊजला जॉईंटसुद्धा करून घेतलेलं आहे. या प्रकारे जॉईन करून घ्यायचं आहे. धन्यवाद.